भारती का वर्ग दुसरा. आज मी तुमच्यासमोर एक बोधकथा सांगणार आहे. बोधकथेचे नाव आजी आणि कोल्हा. एक गाव होतं. त्या गावात एक आजी राहायची. तिचे ते एका झोपडीतच राहायची. ती एकटीच होती. तिच्या झोपडीच्या मागे एक बोराचं झाड होतं. बोराच्या झाडात गोड गोड बोरं राहायचे. रात्रला व्हायची ते बोरं खाली सांडायचे. सकाळ व्हायची आजी उठायची, बोरं वेचायची आणि बाजारात विकायची. तसेच तिचा रोजचा धंदा होता. एक दिवस रात्र झाली, ती झोपली. एक दिवस कोल्हा आला, तिथे घाण केला आणि बोरं पण खाल्ले. दुसरा दिवस उगवला. आजी म्हणाली, अरे माझ्या घरी तर असं कधीच नाही झालं, आजच झालं. मग 2-3 दिवस तिने असंच करू दिलं. एक दिवस मग ते झोपलीच नाही. खिडकीतून पाहिलं तर कोल्हा आला, घाण करून गेला आणि तिथं होता. आजीने चूल पेटवली, त्याच्यावर तावा गरम केला आणि चुपचाप दरवाजा उघडला आणि ठेवून दिला. कोल्ह्याला वाटले, अरे आपल्याजवळ तर बोरं पण आहे आणि बसायला मस्त तावा पण आहे. त्याच्यात जसा बसला तो तावा असं गरम असं लागलं, त्याला चटका लागला. तो बंद असा झाला. मग तिकून आजी एक कुऱ्हाड घेऊन आली आणि मारलं त्याला आणि तो कधीच नाही आला. त्याची अशी शेकली डबल पासून तो तिथे आलाच नाही. धन्यवाद.